रायगडच्या रोहामधील युनिकॅम कंपनीमधील स्थानिक कामगारांच्या प्रश्नावरून स्थानिक भाजप आक्रमक झाले असून काल पत्रकार परिषद घेत भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली युनिकॅम कंपनीचे गेट बंद आंदोलन करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। यावेळेला भाजपचे तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केल्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी सदर आंदोलन उधळून लावू असा इशारा प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे। युनिकॅम कंपनीमध्ये स्थानिक कामगारच असून आम्ही त्यांच्या आणि ठेकेदाराच्या पाठीशी उभे राहू असं माजी सभापती हेमंत कांबळे आणि युवक अध्यक्ष जयवंत मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय। प्रशांत ठाकूर आमदार यांनी एक पत्र दिलेलं आहे कंपनीला की गेट बंद आंदोलन। सत्ता भाजपाचीच आहे किंवा इतर सर्व असतील यांची, ते सत्ता असल्यामुळेच गुजरातला कंपनी न्यायचा विचार आहे का असाच एक प्रश्न आम्हाला पडतो। कारण इथं युनिकॅममध्ये सर्व स्थानिक कामगार आहेत। आमच्याकडे जे आहेत कामगार तेही स्थानिक आहेत, 100% स्थानिक, आणि इथल्याच लोकांना आम्ही प्राधान्य दिलंय। आणि आमची कामं जी आहेत, आम्ही पण इथल्याच मातीत जन्म घेतलेला आहे राहायच्या, तेव्हा आम्ही कुठले परके आलो, बाहेरचे कुठले आलो। आणि म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगते की आम्ही इथलेच आहोत। त्यांनी जे वक्तव्य केलंय ते चुकीचं केलंय। आणि प्रश्न आणखी कामाचा आहे, तर कामाच्या संदर्भात सांगतो, युनिकॅमनी त्यांना खूप कामं दिलेली आहेत। आज 3 कामं त्यांच्याकडे आहेत। हे स्वतःच्या स्वार्थापोटीच मागतायत कामं, की दुसऱ्या कार्यकर्त्यांसाठी किंवा कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी मागितलेलं नाही, की गोरगरिबांसाठी गावातल्या मागितलेलं नाही। साई श्रद्धा एंटरप्राइजेस हा स्वतःचं काम आहे, त्याच्या बायकोच्या नावावर आहे, मिसेसच्या नावावर आहे। त्यांना लेबरचं काम दिलेलं आहे, गार्डनिंगचं, त्याच्यातही माणसं आहेत। केमिकलचं काम आहे, जो सॉल्व्हंट बघतात त्या सॉल्व्हंटमध्ये खूप पैसे आहेत, ते काम त्याच्याकडे आहे। आणि अधूनमधून रस्ते काम निघतात, डांबरीकरणाची ती कामं त्याला दिलेली आहेत। CSR फंडातली कामही त्याला दिलेली आहेत, गावातली केलीत ती। अजून एका कंपनीने एका व्यक्तीला काय काय द्यायला पाहिजे बाबा? एकच कंपनीने काय द्यावं? आणि इतर कंपन्यात पण त्याची कामं आहेतच, नाही असं नाही ना। आज रॉडायला आहे, RIRC मध्ये काम आहे। तालुका अध्यक्ष झाल्यानंतर अनेक ठिकाणी कामं मिळालीत ना त्यांना, पण की नाही मिळाले। आम्ही आज एकाच कंपनीत इतके वर्ष काम करतो, मी 20 वर्ष झाली मला त्या कंपनीत। मी कधी दुसऱ्या कंपनीत गेलो नाही, मी स्वतः सभापती होतो, माझाही अधिकार होता, पण मी कुठल्या कंपनीत जाऊन काम मागितलं नाही। आजपर्यंत कुठली अशी गोष्ट नाही की मी तिथं काम मागितलं। कुठल्याही मॅनेजरनी सांगावं, कुठल्या प्रशासनाने सांगावं की मी काम मागितलं। आम्ही कधी कामच मागितलं आहे, ती कामं आम्ही टिकवण्याचं काम केलं। आणि कंपनी इथली टिकली पाहिजे, इथले स्थानिक लोक, 90% स्थानिक लोक इथं काम करतात।